Co-powered by Techno. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी गेल्या आठवड्यात शरद पवारांची 2 वेळा भेट घेतली आणि पंढरपूर मंगळवेढ्यासाठी विधानसभेसाठी त्यांनी मागणी देखील केलेली आहे। त्यांनी आता खरं तर प्रचार देखील सुरू केलेला आहे। गावभेट दौरा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावणे, सगळ्या गोष्टी त्यांनी आता सुरू केल्या। ते स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल दादा, तुम्ही मागणी केलेली आहे? हो, मी मागणी केली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांच्याकडे जाऊन भेटून समक्ष इच्छा व्यक्त केलेली आहे। परंतु तुमची जी विचारधारा आहे, तुम्ही शिवसेनेमध्ये काम केलं होतं, आता पवारांच्या ह्याच्यामध्ये जाताय, कशी तुमची विचारधारा बदलणार? ते विचारधारा म्हणजे मी काही शिवसेना पक्षाचा कुठला पदाधिकारी किंवा असे कुठलं पद माझ्याकडे कधीच नव्हतं, त्याच्यामुळं तो काही विषय नाही आहे। माझी विचारधारा वेगळी आहे, माझं काम वेगळं आहे, त्याच्यामुळं मी त्या पक्षात इच्छुक आहे। परंतु आरोग्यमंत्र्यांची जी विचारधारा आहे, ते शिंदे गटाचे मोठे नेते आहेत, तुम्ही त्यांचे पुतणे आहात। जनरली सगळीकडे तो विषय होतो की कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे बघणार? नाही, तुम्ही म्हणताय ते मान्य आहे। साहेब मोठे नेते आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचा जिल्हा वेगळा आहे, त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे, त्याच्यामुळं साहेबांचा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मतदारसंघाचा विषय येत नाही। त्याच्यामुळं माझी विचारश्रेणी वेगळी असू शकते, त्याच्यामुळं मी त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतोय। पवार साहेबांची विचारसरणी तुम्हाला मान्य आहे? तुम्ही त्यांच्या विचारसरणीवर काम करणार? नाही, म्हणूनच तर आपण साहेबांना भेटून आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडण्याची तीच कारण आहेत की त्यांची विचारधारा पटतीये आणि त्यांच्या विचाराशी सहमत आहे। परंतु आतापर्यंत बघितलं की पवार साहेबांनी कुटुंब फोडलं असा त्यांच्यावर देखील आरोप होतोय। तुम्ही देखील आता त्यांच्या पक्षात जायला इच्छुक आहेत, कसं बघायचं लोकांनी? नाही, कुटुंब फोडलं असं काही म्हणता येणार नाही। मी जाऊन साहेबांना भेटून इच्छा व्यक्त केली आहे, त्याच्यामुळं हे असं बोलणं चुकीचं वाटेल। तानाजी सावंत साहेबांशी काय चर्चा झाली याच्यावर? सध्या तरी चर्चा झालेली नाही, होणार का चर्चा? भविष्यात तशी वेळ आल्यानंतर चर्चा करेल मी। अजून तरी काही चर्चा झालेली नाही आहे, भविष्यात तशी वेळ आली की चर्चा करेल नक्कीच। मतदारसंघात तुम्ही नौके आहात असं देखील बाहेर विरोधक सांगितलं, तर मात्र काय तुम्ही या मतदारसंघात काम तुमचं आतापर्यंत झालेलं आहे? नौखे असं म्हणता येणार नाही। गेले 15-20 वर्ष ह्या मतदारसंघात मी स्वतः राहतोय, काम करतोय। कारखाना आहे पंढरपूर शहरामध्ये, मी स्वतः राहतोय, वास्तव्य माझं या ठिकाणी आहे। आपण आदरणीय तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर इथं मोठ्या प्रमाणात घेतलेत। 15-15.5 लाख लोकांची आरोग्याची चाचणी केली आहे। त्यांच्या माध्यमातून बरीच कामं आपण ऑलरेडी केलेली आहेत आणि त्यापेक्षाही शेतकऱ्याचा म्हणजे मध्य बाजू केंद्रबिंदू मानून शेतकरी आपण एक भैरवनाथ साखर कारखाना चालवतो आहोत। गेले लवंगी म्हणजे या माळरानावर गावच्या माळरानावरती कारखाना उभा करून 15 वर्ष झालं आपण सातत्य सांभाळतोय। 4 ते 5 लाख टन गाळप आपण प्रत्येक वर्षी करत आलोय आणि त्या मतदारसंघात हजारो लोकांना काम देण्याचं आपण काम करतोय। ऊस उत्पादक असतील, वाहनमालक असतील, आमचे शेतकरी असतील, या सगळ्यांना त्याचा फायदा होतोय आणि त्या हिशोबाने मला नाही वाटत की मी उपरा आहे बाहेरचा उमेदवार म्हणून। लवंगी हा कारखाना मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढा तालुक्यामध्ये आहे, दक्षिण या भागामध्ये मोडतो। साधारण एकदम त्या मंगळवेढा तालुक्यात टोकच म्हणता येईल आपल्या मतदारसंघाचं, त्या ठिकाणी सध्या मी काम करतो। काय समस्या काय आहेत एकंदरीत मंगळवेढा तालुक्यात, काय प्रश्न आहेत? प्रामुख्यानं पाण्याच्या प्रश्नावरच मंगळवेढा तालुका पंढरपूर तालुक्याची निवडणूक होतीये आणि माझ्या रूपाने लोकांनी संधी दिली, पवार साहेबांनी संधी देतीलच असं माझा ठाम विश्वास आहे आणि त्या हिशोबाने ही निवडणूक पाण्यावरती होणार नाही आणि त्याचा कायमस्वरूपी 100% प्रश्न मिटला जाईल माझ्या माध्यमातून, एवढंच मी तुम्हाला सांगतो। आज जे शिंदे गटाचं जाळं तुम्ही इथे निर्माण केलेलं आहे, ते सगळं तुमच्या मागे सपोर्टिंगला राहणार का भविष्यात? येणारा दिवस, येणारा काळ तो ठरवेल। जे लोक उत्स्फूर्तपणे काम करू इच्छितात ते नक्कीच माझ्याबरोबर येतील। काही कार्यकर्त्यांची याबाबत चर्चा किंवा बैठक घेणार का लवकरच? भविष्यात लवकरच तो कार्यकर्त्यांशी, आमच्या पदाधिकाऱ्यांशी निर्णय घेऊन आपल्याला निर्णय झालेला दिसेल। पवार साहेबांच्या पक्षात देखील प्रवेश होणार? आता तेच तुम्हाला कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसात तो काय विषय होणार आहे ते तुमच्या लक्षात येऊन जाईल। आपण बघितलं असेल की आता लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणार आहे आणि शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून तिकीटही तर त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांना तिकीट मिळेल अशी खात्री आहे। मात्र खात्री असून निवडून येईल खात्री आहे का तुम्हाला? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांनी आशीर्वाद दिल्यानंतर
हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच होणार ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. तिकीट जर तुम्हाला दिलं तर तुम्ही निवडून येऊ शकता याची खात्री आहे. गुलाल आपला होईल. 100% खात्री आहे. 100%. आपण बघितलं असेल की जर तुतारीकडून जर त्यांनी निवडणूक लढवली तर 100% निवडून येण्याचा दावा देखील त्यांनी आता केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.